नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। म्हणजे आज आपण आलेलो आहोत पुण्यातील सांगवड येथे आणि तिथल्या टेरा ग्रीन या सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मंडळी, आपल्या नवऱ्याला वेळेत डबा करून देणं, घरातील आबालवृद्धांची काळजी घेणं, त्यांचं औषध पाणी करणं आणि घरातील सगळ्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांना काय हवं नको ते सगळं करून देणं, हे सगळं आपली ताई करत असते। आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना तिला स्वतःचा असा हक्काचा वेळ मिळत नाही। स्वतःसाठी आनंद उपभोगायचा म्हटलं तर तो आनंद उपभोगता येत नाही आणि त्यासाठीच 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलोय। आणि पाहता पाहता इतके भाग झाल्यानंतर सुद्धा ह्या कार्यक्रमाचा फ्रेशनेस अजून टिकून आहे, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। कारण तुम्ही ज्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी होता अगदी उत्साहाने आनंदाने, त्यामुळेच आमच्या हा कार्यक्रमाचा हा जो फ्रेशनेस आहे तो तसाच कायम राहतोय। आणि आता सुरू करूया आपल्या खेळांना आणि या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती। तेव्हा बघूया हुकुमाच्या राणीचा मान आज कोण पटकावते ते। आपल्या पहिल्या खेळासाठी इथे 10 ताई इथे आलेल्या आहेत, त्यांची निवड झालेली आहे। कारण तुमच्यापैकी 5 ताई आहेत त्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई बाद होणार आहेत। त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला। आणि आता पहिला खेळ आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली। हसली ती फसली। ताई तू दाखव करून व्यवस्थित मस्त। हसली मी असं दाखवलं, हे कसं आहे बघा, कसं आहे बघा। हसली ती फसली। हसली ती करेक्ट, ये बात आहे। हा सगळ्यांना कळलेलं आहे? ओके, सगळ्यांनी करायचे। रेडी? 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3 हसली ती फसली। पुन्हा एकदा हसली ती फसली। पुन्हा एकदा हसली ती फसली। पुन्हा एकदा हसली ती फसली। खेळ असा आहे, आता इथे एक संगीत सुरू होणार आहे, त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या ताईंनी नृत्य करायचं जागेवरती, जसं तुम्हाला येईल तसं, ठीक आहे? आणि नृत्य करत असताना एका क्षणी मी म्हणणारे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचं। जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बा, ठीक आहे? तर आता नाच म्हटल्यानंतर तो सगळ्यांच्या ताईंचा आवडीचा कार्यक्रम असतो, कारण आपल्या प्रत्येकाला नृत्याची आवड असते। घरी आपण कधी एकटं असलो ना की आपण आजच्या समोर उभं राहून थोडाफार काही आपण नाचाच्या स्टेप आपण बघत असतो, अगं बाई मी किती छान दिसते, अगं आहे की नाही? हे होत असतं आणि असायलाच पाहिजे, हो की नाही? आणि काही काही जणीने ना आपल्या स्टेपना काही नावं पण ठेवलेली असतात। तर ते आता मला कळलेले की एक ताई आहे की जिने स्टेपला नावं ठेवलेली आहेत तिच्या, आणि ती ताई आहे ही ताई। काय अशी नावं ठेवली आणि काय त्या स्टेप्स आहेत? अशी स्टेप आहे की जे आपण भांडी घासतो, नळ चालू बंद करतो आणि वरती लाईट आपण किंवा पोछा लावतो, त्याची हे करायचं। म्हणजे बाकी सगळ्या त्या स्टेप करून नाचू शकतात ज्यांना येत नाही। कसं दाखव कसं ते? अच्छा, हे काय आहे? हे नळ, हा नळ आहे। ओके, बघू जरा ताई, हा नळ आहे आणि हे काय वरती? हा बल्ब आहे। हा नळ बंद केला आणि बल्ब काढला। बरं, मग असे किती बल्ब बदलले आणि किती नळ बंद केली? आकडा नाही सांगता यायचा। हरकत नाही, पण चांगले का जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार।